तर आज आमच्या काकांच्या इथे गौरीपूजन होतं आणि आम्हा सगळ्यांना तिथे जायचं होतं. म्हणून म्हटलं लवकर लवकर घरचे कामं आटपून तिथे लवकर जावं आणि थोडंफार मदत करावी. म्हणून सकाळी लवकर उठले, अंगण झाडून काढलं, अंगणामध्ये पाणी शिंपलं, नंतर थोडीफार रांगोळी काढून घेतली. मशीनला कपडे लावलेले होते, ते कपडे वाळत घातले. नंतर आम्ही 3-4 दिवस गावी गेलेलो होतो, तर घरात पूर्ण पसारा मातीच माती झालेलं होतं, घर बंद होतं म्हणून. तर झाडझूड करून घेतली, झाडू पोछा करून घेतला. नंतर माझा झाडू पोछा होईपर्यंत हे आणि अधिराज उठले. हे उठले. नंतर आमच्या दोघांसाठी मी चहा ठेवला. अधिराजसाठी दूध गरम करायला ठेवलं. अंघोळ बाकीच होती. म्हटलं चला मग अंघोळ होईपर्यंत अधिराजचा वरणभात होऊन जाईल, म्हणून वरणभात करायला ठेवला. नंतर एवढं असंच काम केलं आणि पूर्ण किचन ओट्यावर पूर्ण पसाराच पसारा झालेला होता. अधिराजला दूध बिस्किट खाऊ घातलं आणि आमच्या इकडे गप्पा सुरू होत्या दोघांच्या आणि अधिराजची वेगळीच मस्ती चालू होती. मग चाय बिस्किट खाल्ल्यानंतर आंघोळ करून घेतली. हेअर वॉश केल्यानंतर म्हटलं हेअर ड्राय करून घ्यायचं, तर ड्रायरनी ड्राय केले. बट एवढा वेळच नव्हता पूर्ण केस ड्राय होतील म्हणून. नंतर तयारी केला, थोडाफार मेकअप केला, तर फायनल लूक असं होतं. घाईघाईच केलेली होती तयारी. नंतर आम्ही काकांकडे गेलो. काकांकडे गेल्यानंतर त्यांच्या इथे अशा प्रकारे महालक्ष्म्या बसवलेल्या होत्या. आधी त्या मोठ्या महालक्ष्म्या बसवायच्या, पण आता त्यांच्याकडे होत नाही त्यांच्याकडनं, म्हणून राशीवरच्या बसवतात. महालक्ष्म्यांचंच जेवण होईपर्यंत म्हटलं चला फोटो सेशन करू. मग आम्ही सगळ्यांनी फोटो सेशन केलं आणि अधिराजला त्याचा बेस्ट फ्रेंड भेटला होता. त्यांची दोघांची खूप मस्ती चालू होती आणि काकांच्या घरच्या टेरेसवर छान गार्डन व्ह्यू होता. मग या दोघांचा फोटो काढून घेतला. नंतर संध्याकाळी घरी आल्यावर दिवाबत्तीची वेळ झालेली होती. दिवाबत्ती करून घेतली. मग आता काय स्वयंपाक करावं म्हणून विचारच चालू होता. तर सकाळचं वरण ठेवलेलं होतं. सकाळच्याच वरणाला फोडणी दिलं आणि चपात्या करून घेतल्या. तसं आम्ही दोघं नेहमी संध्याकाळी भाकरीच खातो. बट आज अधिराजसाठी पोळी वेगळी आणि भाकर आमची वेगळी करणं जीवावर आलं होतं, म्हणून म्हटलं चला सगळ्यांसाठी चपातीच करावी. नंतर आमचं छान जेवण झालं. भांडे वगैरे घासून घेतले, किचन ओटा आवरून घेतला आणि अशा प्रकारे आमचा डे एंड झाला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.